कराड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी. आमदार निधीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. आमदारांनी दिलेला निधी वापरायचाच नाही का? विरोधकांचा सत्ताधाऱ्यांना सवाल. कराड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. वेगवेगळे विषय मांडत असताना भाजप नगरसेवकांनी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड शहरासाठी दिलेला निधी का वापरला जात नाही असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी वेगवेगळ्या माध्यमातून कराड शहरासाठी कोट्यवधीचा निधी दिला असून हा निधी का वापरला जात नाही असा सवाल भाजप नगरसेवकांनी अध्यक्षांना विचारताच पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच जुपली. यावर बोलताना विजय वाटेगावकर यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. तसंच निधी आमदार साहेबांनी या शहरासाठी दिलाय. जसं काही स्टेडियमसाठी असेल 100 कोटीचा, वाखण रस्ता असेल 50 कोटीचा, अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा 10-12 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. त्याचप्रमाणे कराड शहरातल्या नागरिकांची एक सोय व्हावी, ज्या पद्धतीने एखादा रिंग रोड प्रत्येक गावाला असतो त्याप्रमाणे कराड शहरात सुद्धा रिंग रोड असावा अशी एक कल्पना. त्याच्यामध्ये एक नेकलेस, जसं मुंबईमध्ये तो नेकलेस रस्ता आहे, तोही आपल्याला नदी किनारा आहे तर त्याच्या नदी किनारे एक नेकलेस रस्ता असावा आणि एक चांगल्या प्रकारे चव्हाण साहेबांच्या समाधी परिसराचं एक सुशोभीकरण व्हावं अशा पद्धतीचं खरं तर एक स्वप्न आमदार साहेबांनी पाहिलंय. आणि ज्या काही ओपन स्पेसेस असतील त्या ठिकाणी गार्डन्स निर्माण करून लोकांच्या साठी ते निर्माण करून द्यायचं असं एक त्यांनी स्वप्न पाहिलंय. कराड शहराचा सर्वांगीण विकास व्हावा असं तर माननीय आमदार अतुलबाबा भोसले यांनी स्वप्न पाहिलेलं आहे. आणि अशा वेळेला आज 2 कामांच्या बाबतीत, एक रिंग रोडच्या बाबतीत आणि एक साईट क्रमांक 53-51 आहे, 53 आहे, तर त्यामध्ये विशेषतः काही काम करण्यासाठी त्यांनी निधीची उपलब्ध केली. रिंग रोडसाठी तर 650 कोटीचा प्रोजेक्ट आहे. शहराच्या दृष्टीनं एकच प्रोजेक्ट एवढा मोठा येणं तर खरं तर कराड शहरातल्या नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण आज असं दिसून आलं की राजकारण आहे का काय त्यात. विनाकारण चव्हाण साहेबांचं नाव समोर करून त्या समाधी परिसराचं आम्हाला माहितीच नाही. 14 तारखेला जर पत्र प्राप्त झालं असेल PWD कडून आणि या प्रक्रियेमध्ये माननीय मुख्याधिकारी पहिल्यापासून आहे आणि मुख्याधिकाऱ्यांनी 14 तारखेपासून मान्य नगराध्यक्षांना काहीच कल्पना दिली नाही असं होत नाही, असं होणारही नाही. त्याच्यावरती चर्चाच नाही झालेली आणि अचानक पार्टी मीटिंगमध्ये विषय आला आणि पुढे त्याची माहिती दिली नाही असं होणार नाही. दोन्ही कल्पना मान्य नगराध्यक्षांना असाव्यात आणि आहेत असं माझं मत आहे. आणि ह्या कामांसंदर्भात त्यांनी PWDची मीटिंग घ्यायला पाहिजे होती. जर तो निधी वितरित करताना त्यांना जर काय अडचण असेल, काही कंडिशनल NOC देताना अडचण असेल तर त्यांनी PWDची मीटिंग घ्यायला पाहिजे. PWDचे अधिकारी आज पण यायला तयार होते. मी खात्रीशीर सांगतो, माझं बोलणं झालं होतं त्यांचं. मी त्यांना विचारलं की तुम्ही येणार आहात का, तर ते म्हणले आम्हाला बोलवलेलं नाही. म्हणलं तुम्ही तयार व्हा, आम्ही विनंती करतो, तुम्ही या, तुम्ही प्रेझेंटेशन द्या, आणि ते द्यायला तयार होते. असं असताना सुद्धा मुद्दामून हा विषय पेंडिंग ठेवायचा, ह्या दृष्टीनं हट्ट करून आज खरं तर ह्या मीटिंगमध्ये त्यांनी तो विषय तहकूब ठेवला. योग्य नाही आहे. ठीक आहे, कराड शहराचा अजूनही त्यांनी विचार करावा, लवकरात लवकर प्रेझेंटेशन घ्यावं आणि तो विषय पाहिजे तर एक विशेष सभा घ्यावी. आम्ही कधीही उपलब्ध आहे आणि तो लवकर मार्गी लावा. काय अडचणी असतील, त्यांना काही बोलायचं असेल, काही सूचना असतील तर नक्की करावा. आमदार साहेब त्यांच्या सूचना घ्यायला तयार असतात. त्यांच्यासाठी प्रेझेंटेशन घ्यायला आमदार साहेब हे त्यांना मागेही एका प्रेझेंटेशनसाठी बोलवलं होतं सर्किट हाऊसला, ते कोणी हजर राहिले नाहीत. म्हणजे प्रेझेंटेशन दिलं नाही म्हणतात, दिलं तरी घेत नाहीत. हे थोडंसं आमदार साहेबांचा निधी टाळण्याबाबतीत त्यांचा आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिलेला निधी हा न वापरण्याचा कोणताच प्रश्न नसून हा निधी कशासाठी दिला आहे त्याची पुरेपूर माहिती आम्हाला मिळावी, यासाठीच या कामांना अद्याप मंजुरी दिली नसून शहराच्या विकासासाठी कोणताही निधी वापरणे हिताचेच ठरेल. त्यामुळे शहराच्या विकासासाठी जे निधी आणतील त्यांचं स्वागतच आहे. या प्रकरणात काही गैरसमज होत असल्याचा दावा कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी केला आहे. सध्या की या शहराच्या विकासासाठी जे जे कोणी निधी आणलं त्यांचं स्वागतच आहे आणि गावाच्या विकासासाठी हे पैसे येत असतात आणि निश्चितपणे आमदार साहेबांनी सुद्धा जो निधी आणला त्याच्याबद्दल त्यांचे आमचं स्वागत आहे. थोडीशी असं मला वाटतं गफलत होत्या यामध्ये आणि गफलत होत असताना आता सुद्धा कंपाऊंडरने पैसे घेतले
खाली जो प्रतिसंग बागेचा विषय होता, यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधीचा परिसर आहे, त्यामुळे अत्यंत गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे तिथं, की नेमकं तिथं काय होणार आहे. हे आपण एखाद्या गोष्टीला मंजुरी देत असताना नेमकं गावाचा विषय, गावाची प्रतिनिधी म्हणून आपण तिथं पाहत असताना असं काही नाही की त्यासाठीच मी अजेंड्यावर घेतला होता विषय. दुसरा इतर जे बाब आहे, आता काही अन्नभाऊसाठीचे जे काही विषय अजून टेंडर व्हायचे त्याचे, काही गॅस लाईनमुळे थांबलेले आहेत आणि काही पावसाळा असेल, आचारसंहिता असेल यामुळे थांबल्या. कोणी थांबवणं असा काही विषय यामध्ये नाही. एकूणच काय, अनेक शहरांमध्ये पालिकेला निधी मिळत नाही म्हणून आवाज उठवणाऱ्यांची अनेक उदाहरणे पाहायला मिळालीत. मात्र आता भाजप नगरसेवकांनी सभागृहात आमदारांनी दिलेल्या निधीचा वापर केला जात नसल्याचा थेट आरोप करून सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून, असं असलं तरी सत्ताधाऱ्यांनी हा निधी ज्यांनी दिला त्याचे स्वागतच असल्याचं सांगितलं. मात्र राज्य सरकारकडून येणारा निधी वापरून कराडकरांच्या हिताचा निर्णय समन्वयातूनच घ्यायला हवा असंच या प्रकरणात म्हणावं लागेल. शेतकरी पुत्र कृषीधनसाठी अभयकुमार देशमुख, कराड.